हाय, मी आहे जे के लव आणि आज आपण बोलणार आहे तिकीट टू फिनाले कोणाला भेटलं आणि काय आजचा नवीन झटका असणार आहे. कारण की आज एक गेम झाली, त्यामध्ये दोन सदस्य निवडले गेले. एक होता सूरज चव्हाण, दुसरी होती निकी तांबोळी, जी तिकीट टू फिनाले ह्यासाठी खेळण्यासाठी उतरले होते आणि ह्यांच्यामध्ये स्पर्धा होती. आणि त्याच्यात होती एक आडवी तिडवी एक लोखंडाची सळी आणि त्यामधून आपणाला एक गोल रिंग पास करायची होती. दोन्ही हाताने धरा नाही तर एक हाताने धरा. आणि हा टास्क निकी तांबोळी पहिल्यांदा करायला गेली. आणि निकी तांबोळी हा टास्क पहिल्यांदा करायला जाताना म्हणजेच काय, जी व्यक्ती महाराष्ट्राला तिकीट टू फिनाले म्हणून नकोय ती व्यक्ती आज तिकीट टू फिनालेची सदस्य झाली व त्या व्यक्तीला तिकीट टू फिनाले सुद्धा भेटले. म्हणजे काय, सूरज चव्हाणला तिकीट टू फिनाले भेटलेली नाही. जिजावर पूर्ण महाराष्ट्राचा क्रोध आहे किंवा पूर्ण महाराष्ट्र तिला वोटिंगसुद्धा करत नाही महाराष्ट्रामध्ये कोणी. ती व्यक्ती आज फिनालेला गेलेली आहे, पहिली फायनलिस्ट बनलेली आहे निकी तांबोळी. मला एक कळना, जी आम्हाला बिग बॉसमध्ये त्या घरातच नको होती ती आज तिकीट टू फिनाले घेऊन कशी फायनलिस्ट होऊ शकते. मला एक माहीत आहे, असं बिग बॉसला तिकीट टू फिनाले म्हणजे फायनलला निकी तांबोळी पाहिजे होती आणि असेच टास्क दिले गेले ज्यात निकी तांबोळी पूर्णपणे उत्तम खेळ दाखवू शकते. हां, निकी तांबोळी फिटनेस आहे, सर्व खेळू शकते, मस्त आहे, ओके, सगळं काही प्रॉब्लेम नाही. पण शेवटचा जो टास्क होता जो हा निकी तांबोळी करते, हा टास्क सगळ्यांना माहीत होतं, बऱ्यापैकी बिग बॉसना माहीत होतं. हा टास्क भरपूर आहे, अवघड आहे आणि ह्यात फक्त फोकस्ड व्यक्ती खेळू शकते आणि निकी तांबोळी फोकस्ड आहे. तिने 4 मिनटं 47 सेकंदात हा टास्क कंप्लीट केला आणि 60 वेळा त्यांना टच केले. त्याला 60 वेळा टच केल्यामुळं निकी तांबोळी गेली फायनलिस्टला. तसेच सूरजने बी खेळला पण त्याचा फोकस जास्त काळ टिकून राहिला नाही, त्यामुळे सूरजला तिकीट टू फिनाले भेटली नाही आणि पहिली फायनलिस्ट झाली आहे निकी तांबोळी. महाराष्ट्राला नको असणारी जी फायनलमध्ये तिला बघण्यास आम्ही अतिशय इच्छुक नाही आहे. धन्यवाद.